नमस्कार मुलांनो, आज आपण सायन्स म्हणजेच विज्ञान त्यामधील पाठ पाहणार आहोत. डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय? आपत्ती व्यवस्थापन. आपण जीवन जगत असताना आपल्यावर अनेक संकटं येतात. ती नैसर्गिक असू शकतात, कृत्रिम असू शकतात. आता आपल्यावर गेल्या 5-6 महिने जे संकट आलेलं आहे ते कोरोनाचं संकट आलेलं आहे, कोविड-19. मग तीसुद्धा एक प्रकारची आपत्तीच आहे, नैसर्गिक आपत्तीच आहे. तर अशा कोणकोणत्या आपत्ती आहेत आणि त्या आपत्तीलाच आपण डिझास्टर असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं व्यवस्थापन याच्यासाठी शब्द आहे मॅनेजमेंट. तर मी शिरवणे नंबर 1 शाळेतील पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल सर आपलं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि आज आपण पाठ पाहणार आहोत. त्या पाठाचं नाव डिझास्टर मॅनेजमेंट. चौथा पाठ आहे डिझास्टर मॅनेजमेंट. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का, व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दीज पिक्चर्स? या चित्रामध्ये तुम्हाला कोणकोणत्या घटना दिसत आहेत? व्हॉट वुड यू हॅव डन इन दीज सिच्युएशन्स? अशा प्रकारच्या ज्यावेळी घटना घडतात किंवा प्रसंग घडतात त्यावेळी तुम्ही काय करता? हॅव यू एक्सपिरियन्स्ड सच अ सिच्युएशन युअरसेल्फ? तुम्ही खरोखरच अशा प्रकारची एखादी घटना अनुभवलेली आहे का? वाय डू दीज इव्हेंट्स ऑकर? आणि अशा प्रकारच्या घटना का घडतात? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये घोंगावत असतील. तरी जी चित्र बघतायत आपण, त्यामध्ये एखादं चित्र आहे भूकंपाचं आहे, एखादं पुराचं चित्र आहे, एखादं भरपूर पाऊस पडतो आहे. आत्तासुद्धा मी व्हिडिओ बनवत असताना बाहेर भरपूर पाऊसच पडतो आहे. मी त्या पावसाची जाण्याची वाट बघतो आहे, कारण त्या पावसाचा आवाज या व्हिडिओमध्ये येतो आहे. त्याचं व्यवस्थापन आपण करू शकत नाही आहोत. तर आपण एक बंदिस्त खोलीमध्ये जाऊन आपण ते करू शकतो. पण आता मी टेरेसवर बसून हा व्हिडिओ बनवतो आहे. या चित्रामध्ये आणखीन आपल्याला काय काय दिसतं आहे? मोठा वादळी वारा दिसतो आहे, आग लागलेली आहे, म्हणजे वणवा लागलेला आहे, जमिनीतून ज्वालामुखी बाहेर आलेला आहे. अशा प्रकारे ह्या ज्या आपत्ती आहेत त्या आपत्ती आपल्याला दिसतात, आपल्या आयुष्यात घडतात, निसर्ग आपल्याबरोबर घडून आणतो. मग आपण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भातच आपल्याला शिकायचं. या पाठामध्ये आपण त्याच्या पुढची स्लाईड बघणार आहोत. सम डिझास्टर इव्हेंट्स. काही डिझास्टर इव्हेंट्स दाखवलेले आहेत आपल्याला इथे. इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक ॲट किलारी. किलारीमध्ये 1993 मध्ये इन 1993 मेनी पीपल डाईड ड्यू टू द अर्थक्वेक ॲट किलारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. लातूर जिल्ह्यामध्ये किलारी या ठिकाणी 1993 रोजी जो भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये अनेक माणसं मृत्युमुखी पडली. इवन टुडे पीपल ऑफ मुंबई शडर ॲट द मेमरी ऑफ जुलै 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. खूप मोठा पाऊस पडला जुलै 2005 आणि मुंबईमध्ये महापूर आला आणि त्या महापुरामध्ये सुद्धा काही माणसं मृत्युमुखी पडल्याचं आपल्याला माहीत आहे. इन जुलै 2014 the whole village of Malin in Ambegaon तालुका of Pune district was destroyed in a matter of minutes due to a landslide. लँडस्लाईड म्हणजे भूस्खलन. अचानकपणे जमीन कंप पावली
आणि त्यामध्ये माळीणमध्ये, माळीण या गावी आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अगदी काही मिनिटामध्येच पूर्ण माळीण हे गावच्या गाव, हे खेडंच्या खेडं पूर्णपणे जमीनदोस्त झालं, विनाश झाला. मेनी गॉट buried अंडर द हिप्स ऑफ सॉइल अँड स्टोन अँड लॉस्ट देअर लिव्स. कित्येक जण जमिनीत अक्षरशः गाडले गेले, त्यांच्यावर दगड पडले, दगडांच्या खाली ते गेले आणि त्यांचं जीवन नष्ट झालं. अशा प्रकारे हा माळीण गाव आपल्याला या चित्रामध्ये 4.4मध्ये दिसतोय. द डिझास्टर ऑफ माळीण व्हिलेज. 4.2मध्ये इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक ॲट इलारी. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. अशा प्रकारे आपल्याला ह्या स्लाईडमध्ये काही आपत्ती दिसून आलेल्या आहेत, आपत्तीच्या घटना घडलेल्या दिसून आलेल्या आहेत. आपण त्याच्या पुढची स्लाईड पाहू. व्हॉट इज अ डिझास्टर? काय आहे ही आपत्ती? In November 2015, many people died due to the flooding caused by heavy rains in तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये सुद्धा 2015मध्ये अशा प्रकारची घटना घडलेली होती. खूप पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला आणि महापूर आला आणि त्यामध्ये सुद्धा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. मग व्हॉट इज अ डिझास्टर? डिझास्टर म्हणजे काय? आपत्ती म्हणजे काय? अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ अ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड डिझास्टर. जे अचानकपणे आकस्मिक घटना घडतात आणि त्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आयुष्याचा नाश करतात, धनसंपत्तीचा नाश करतात आणि समाज जीवन विस्कळीत करतात, तर यालाच आपण आपत्ती असं म्हणतो. यूज युअर ब्रेन पॉवर. तुम्ही तुमची बुद्धी वापरायची आहे. व्हॉट डिझास्टर्स कॅन ऑकर इन स्कूल ऑन द वे टू स्कूल. म्हणजे तुम्ही शाळेत जात असताना किंवा शाळेच्या वाटेत तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या आपत्ती येतात. आता खूप पाऊस पडतो आहे म्हटल्यानंतर तुम्हाला आपत्ती आहे, शाळेत तुम्ही येऊ शकत नाही. आता कोरोना आहे तर सुद्धा आपण 3-4 महिने झाले, जूनमध्ये शाळा सुरू व्हायला पाहिजे होती 15 जूनला, तरी आज आता 22 सप्टेंबर उजाडलेला आहे, तरीही आपण ऑनलाईन शिकतो. म्हणजे हे त्याच्यावरचं व्यवस्थापन सुरू आहे. अकॉर्डिंग टू यू व्हॉट कॅन बी डन टू डील विथ सच अ डिझास्टर. ते तुमच्या मते हे आपत्ती व्यवस्थापन, ही जी आपत्ती आहे त्यावर तुम्ही कशाप्रकारे समस्या निराकरण करू शकता याचा तुम्ही विचार करायचा आहे. आपण त्याच्या पुढची स्लाईड पाहणार आहोत. मॅन मेड अँड नॅचरल डिझास्टर्स. आता हे जे डिझास्टर्स आहेत म्हणजे आपत्ती ज्या आहेत त्या आपत्ती मॅनमेड आहेत किंवा नॅचरल आहेत. तर मॅनमेड म्हणजे काय? मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित, हे माणसाने निर्माण केलेल्या विविध सोयीसुविधांमुळे सुद्धा आपत्ती निर्माण झालेल्या आहेत. तर काही नॅचरल झालेल्या आहेत. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. जसं मॅनमेड डिझास्टर्समध्ये आपण इथे एक निळ्या रंगामध्ये एक विंडो आहे आणि त्या विंडोमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे क्लासिफाय द फॉलोइंग डिझास्टर्स ॲज मॅनमेड ऑर नॅचरल. आता इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 इथे डिझास्टर्स दाखवलेले आहेत आणि त्या 10 डिझास्टर्स आपल्याला 2 कॉलममध्ये भरायचे आहेत. मॅनमेड डिझास्टर्स आणि नॅचरल डिझास्टर्स. तर फायर म्हणजे आग, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, लिकेज ऑफ केमिकल गॅसेस म्हणजे रासायनिक
वायूची गळती, स्टॉर्म्स, वादळे, फ्लड्स, महापूर, सुनामीच्या लाटा, बॉम्ब एक्सप्लोशन, अणुस्फोट, कोलॅप्स ऑफ बिल्डिंग, मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त होणे, वॉर, युद्ध आणि फॉरेस्ट फायर म्हणजे वणवा, ह्या ज्या डिझास्टर्स आहेत त्याचं आपण वर्गीकरण करायचं आहे या तक्त्यामध्ये. आता आपण डावीकडे जो पाठाचा भाग आहे तो आपण वाचूया. हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर. अशा प्रकारच्या घटना, आपत्ती का घडतात, कशा घडतात? तर पहिली गोष्ट आहे फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स. भरपूर मोठा पाऊस पडतो, मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे महापूर येतो. दुसरं आहे ॲन अर्थक्वेक म्हणजे भूकंप, लाईटनिंग, विजा चमकणे, अ व्होल्कॅनिक इरप्शन एटसेट्रा. अचानकपणे धरणीकंप होतो म्हणजे जमिनीतून ज्वालामुखी बाहेर येतो, व्होल्कॅनिक इरप्शन, त्यामुळे सुद्धा आपत्ती निर्माण होते. तिसरं आहे फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलात अचानकपणे आग लागणे म्हणजे त्याला आपण वणवा असं म्हणतो. चौथं आहे इन्क्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. मर्यादित जागेमध्ये, मर्यादित क्षेत्रफळामध्ये लोकसंख्येचं प्रमाण वाढणं आणि ते वाढलं की सुद्धा आपत्ती निर्माण होते. अर्मपंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन म्हणजे अनधिकृत बांधकामे ही सुद्धा आपत्तीच आहे. सहावं आहे इकॉलॉजिकल इम्बॅलन्स म्हणजे पर्यावरण जे आहे आपलं त्या पर्यावरणाचा बॅलन्स राहत नाही म्हणजे संतुलन राहत नाही. इम्बॅलन्स म्हणजे असंतुलन, म्हणजे पर्यावरणाचं असंतुलन झालं तरीही ती आपत्तीच आहे. आणि सातवं आहे टेररिझम म्हणजे दहशतवाद, राईट्स अँड क्राईम्स म्हणजे गुन्हेगारी रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन. अणुविस्फोट होतो, घडून आणला जातो, ॲसॉल्ट, फायर अँड ॲक्सिडेंट म्हणजे अशा प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत अचानकपणे घडतात त्यासुद्धा आपत्तीमध्येच आहेत. म्हणजे मॅनमेड असू शकतात त्या किंवा त्या नॅचरल असू शकतात. तर डिझास्टर्सचे दोन प्रकार आहेत ते आपण आता शिकलो. एक म्हणजे मॅनमेड म्हणजे कृत्रिम आहे म्हणजे मानवनिर्मित आहे, आणि दुसरी आहे नॅचरल म्हणजे नैसर्गिक. आपण पुढची स्लाईड पाहणार आहोत. पुढच्या स्लाईडचं नाव आहे इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक्स म्हणजे भूकंपाचे परिणाम. डिझास्टर्स आर ऑफ टू मेन काइंड. दोन प्रकारचे डिझास्टर्स आहेत, मॅनमेड अँड नॅचरल. आपण मगाच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप मॅनमेड आहे का? तर नाही, नॅचरल आहे. मुवमेंट्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट्स ऑफ एनर्जी. जे पृथ्वीच्या गर्भामध्ये काही मोठ्या हालचाली घडतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडते. दिस कॉजेस सिस्मिक वेव्स लीडिंग टू मुवमेंट्स ऑफ द अर्थ सरफेस लाईक ट्रेमर्स, शेकिंग, क्रॅकिंग ऑफ एटसेट्रा. भूकंपामध्ये अचानकपणे थरथरायला लागते जमीन आणि हा भूकंप घडतो. चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे जमिनीला भेगा पडतात. सच व्हायब्रेशन्स ऑर क्वेकिंग इन अर्थ क्रस्ट इज नोन ॲज ॲन अर्थक्वेक. अचानकपणे भूकंप होतो. इट इज बिलीव्ड दॅट बिसाइड्स अदर कॉजेस, मॅनमेड कॉजेस लाईक मायनिंग म्हणजे खाणकाम करण्यामुळे सुद्धा अशा प्रकारचा भूकंप घडू शकतो. अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स कॅन ऑल्सो लीड टू अर्थक्वेक्स. आणि मोठमोठ्या जी धरणं बांधली जातात त्यावेळीसुद्धा ती बांधत असताना
स्फोट घडून आणले जातात, त्यावेळीसुद्धा अशा प्रकारे भूकंप किंवा जमिनीला हादरे बसणे अशा प्रकारच्या घटना घडतात. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक, परिणाम कोणते आहेत भूकंपाचे? डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, पूर्णपणे ज्या पायाभूत सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्या नष्ट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग्स, मोठमोठ्या इमारती, ब्रिजेस, धरणं, रोड्स, रस्ते, रेल्वे ट्रॅक्स हे नष्ट होऊ शकतात. चेंज इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर, नद्यांचे प्रवाह जे आहेत ते सुद्धा बदलू शकतात. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, आयुष्यसुद्धा नष्ट होऊ शकतात, मनुष्यहानी होऊ शकते आणि म्हणजे त्याला जीवितहानी असं म्हणू शकतो आपण. आणि प्रॉपर्टी जे वित्तहानी होऊ शकते प्रचंड प्रमाणाने. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. पुढची स्लाईड आहे इफेक्ट्स ऑफ फ्लड, म्हणजे महापूर किंवा पुराचे परिणाम. फ्लड्स, अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ वर्ल्ड इज फ्लड्स. नैसर्गिकपणे जास्तीत जास्त आपण बघितलं जगामध्ये महापुरामुळे सुद्धा आपत्ती निर्माण होते. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस, तर एखाद्या ठिकाणी भरपूर पाऊस पडला, अ रिव्हर ओव्हरफ्लोज, मग नदी तुडुंब वाहू लागते. इट्स बँक्स कॉझिंग अ फ्लड, मग किनाऱ्याच्या जवळ असलेल्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरतं. वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन बिग सिटीज फॉल्स शॉर्ट when there is heavy rainfall, resulting in choking of gutters and drainage lines. मोठमोठ्या शहरामध्ये पाईपलाईन सिस्टीम असते, सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटर्स असतात, ते चोकअप होतात. चोकअप झाल्यानंतर त्याचं पाणी बाहेर येतं आणि नदीचं वातावरण तिथे निर्माण होतं. वॉटर ओव्हरफ्लोज ऑन टू द रोड, रस्त्यावर पाणी वाहायला लागतं. अँड सराउंडिंग एरियाज, आणि परिसरामध्ये सभोवती पाणी व्हायला लागतं. अँड इवन एंटर्स नियर बाय हाऊसेस, आणि घरामध्ये सुद्धा पाणी शिरतं. इफेक्ट्स ऑफ फ्लड, मग ह्या महापुराचे परिणाम काय? ह्यूज लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी, मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी, वित्तहानी होते. सॉईल इरोशन, जमीनसुद्धा त्याचं भूस्खलन होतं. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, उभीच्या उभी पिकं जमीनदोस्त होतात. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स लाईक